सीता काय करते भाजीला? आज होय हे बघा हरभऱ्याची भाजी खुडून आणली मी. अच्छा. ओली हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आज. ताजी भाजी. लसूण घेतलाय थोडा, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत, हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या, आणि आंबट भाजी असती, धुवायची नाही, आपली घरची ताजी भाजी ना. मग तुम्ही बाजारातून जर आणली का मग ती धुवून काढायची समजा. अच्छा, ती हरभऱ्याची भाजी नाही? हा, मग ती आंबूसपणा जातो ती त्यांचं. असतं ना आंब, ते चांगली लागते ती भाजी. हात उलट येत थंडीमध्ये येते ना हरभऱ्याची भाजी, फुडायला हात उलट येत. एवढं वाटण्यासाठी टाकी ती. भाजी टाकून घेते आता. भाजी मस्त आहे. मी काल ते भाऊ खरबूज लावलेत ना, त्यातून काढून आणलेली आहे. अच्छा, तू काढून आणली होय? हा. अच्छा. ही भाजी बाजारामध्ये गेला का 40-50 रुपये पाव आहे. त्यांनी खरबूजा टाकलेले चणे त्या हरभरे ते आलेले बरेच आहे. तर आता हिरवी मिरची शेंगदाणे वाटून आणते. मस्त शेंगदाण्याचा कुटर द्या टाकल्याला. चवीनुसार थोडस मीठ टाकते. बस बसले झालं ते बस. भाजी शिरून बारीक झाली का मग खरट होतं, मग त्याच्यामुळे थोडं टाकायचं. कोण कोण खाणार आहे? तुम्ही खाणार आहेत का हरभऱ्याची भाजी? आता संगणीन डब्याला मला सकाळी तुला माहिती सॅलड ते खायचे. पोराला हिरवा भाजीपाला म्हणलं का नग म्हणता. पवार साहेबाला घुगऱ्या बनवल्यात खायला, लसूण बिसून टाकून मस्त पैकी. कसं झालं? मीठ जास्त झालं तुम्हाला? छान छान भाजी बघा हरभऱ्याची, खातात तर याद करतात. आणि हे आमच्या होम मिनिस्टर आहेत. मटकीची घुगऱ्या केल्यात मला खायला डेअरी लागतात. सलाड बिलाड खाता असतोय. वजन डायटिंगवर आहे आता मी सध्या. साहेब डायटिंग वर आहेत आता. आणि मला एवढं वजन कमी करायचं की गाजर आणले, तर काकडी आणली आणि बीट आणले. 25-30 किलो वजन कमी करायचे येणाऱ्या 1 वर्षामध्येच. कापून बनवते त्यांना खायला. तिला कढी भाकर आवडते. हा, कढी भाकर चमचा घे बाई मला खायला. चमच्याचं ध्यानच नाही राहत घ्यायचं. दोन्ही लोणचं कुणी खाऊन टाकले त्याच्यात. आपलं लोणचं पण संपलं या वर्षी. घालावं लागलं लोणचं. किती किलो लोणचं आपल्याकडे? ते आयतं आणलेलं नाही खाऊ वाटत. आपलं घरगुती चांगलं लागत. तुला शिसारी लागली होती, यांना उलस का आणा म्हणलं, यांनी मोठी भरणीच घेऊन आली. थोडं थोडं करून शकण्याला संपून जाते उन्हाळ्यात. मला वाटतं तुला तेवढी ती नको मोडू. पप्पाला न्यायला होईल सोबत.
हरभऱ्याची भाजी घे ना. विषय व्हिडिओ पाहिला मी भारत गॅसचा जो अधिकारी ना तो म्हणला भाकरी तव्यावर भाजा अशा भाजू नका गॅसवर चपाती असू तर तरी कॅन्सर होतो. आपलं तव्यावर भाजी जातात. म्हणजे आरामशीर कर बनवू आपल्या दोनच करायचं घाय नाही तव्यावर भाजी जा तो चपात्या तव्यावर भाजी जा अशा गॅसवर आपण कसं तवा काढून भाजी देत ना चपात्यात तव्यावरच भाजी तर गॅसवर थोडी भाजी जात. मी सांगतो तुला कधी ती अशी भाजी ना त्यात सांगितलं कॅन्सर त्याच्यात लई केमिकल येतं तिने सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो म्हणून फोन करून सांगितलं त्यांनी. कोंब आलेलेच म्हटली खाजा जाणं. चुकलं मला कोणच करत नाही तुला शकतो. आता रोज हेच खायचं. एक टाइमने खायचे एक टाइम संध्याकाळी अर्धी भाकरी. एक महिन्यात खाली 1 किलो कमी झाले आणि आपल्याला 25-30 किलो कमी करायचं 6 महिन्यातले कमी करायचे. वाटत नाही म्हणजे भूक नाही लागू शकत खाल्ल्यानं नाही आता 6 वाजता भूक लागत नाही. चांगली भूक लागत तर खायचंच नाही काही. आणि आता करपूरच देत नाही मी जास्त झाली. बंद करता करू